दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा। कवी अनंत राऊत यांच्या या ओळी आता आठवण्याचं कारण म्हणजे 5 मित्रांनी आपल्या आजारी मित्राला बरं वाटावं म्हणून असं काही केलंय की त्यांची हकीकत ऐकून कोणाचेही डोळे पाणावतील। माळशिरस येथील सचिन सरतापे यांनी आळंदी ते पंढरपूर अशी वारी केली आहे। वारी करण्याचं त्यांचं हे 4थं वर्ष असलं तरी यावर्षी वारीला जाताना त्यांनी एक संकल्प केला होता। माळशिरस येथील त्यांचे मित्र नाता लवटे पाटील हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते। दरम्यान काही दिवसांपूर्वी त्यांची एक शस्त्रक्रिया देखील झाली आहे। यातून ते लवकर बरे व्हावे यासाठी या मित्रांनी श्री विठ्ठल रुक्मिणीला साकडं घातलं होतं। यानंतर आषाढी एकादशीच्या दिवशी सचिन सरतापे, अमोल पाटील, पांडुरंग गुरव, वसंत मोरे आणि ऋषिकेश वाघमोडे हे 5 मित्र माळशिरस येथून पंढरपूरला आले आणि 10 किलो पेढे त्यांनी वारकऱ्यांना वाटले। एकादशीच्या संध्याकाळी वारकऱ्यांचं तोंड गोड करून त्यांनी आपले मित्र नाता लवटे पाटील यांच्या आरोग्य व दीर्घायुष्यासाठी श्री विठ्ठल रुक्मिणीला प्रार्थना केली आहे। त्यांच्या मैत्रीतील निस्वार्थ प्रेमानं व श्री विठ्ठल रुक्मिणी नक्कीच प्रसन्न झाले असतील आणि त्यांचे मित्र लवकर बरे होतील असे आशीर्वाद या वारकऱ्यांनी या मित्रांना दिलेत। होती की सर्व वारकऱ्यांना तोंड गोड करण्यासाठी मी माझं एक स्वप्न होतं की माझं पायी चालत 4थं वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि मी 10 किलो पेढे वाटायची माझी इच्छा होती, ती माझी पूर्ण केली आणि माझं मित्र दवाखान्यामध्ये होते, त्याचं सक्सेस ऑपरेशन झालेलं आहे। आमचे मित्र नाताबा लवटे त्यांच्यासाठी मी नवस केलेला होता, त्याचं आरोग्य व्यवस्थित राहावं ही माझी इच्छा असल्यामुळे मी आज 10 किलो पेढे वाटून त्यांच्या आरोग्यास पूर्णपणे आयुष्यभर त्यांना असेच आरोग्यदायी जीवन लाभो हीच पांडुरंगाचरणी प्रार्थना करणार आहे। आमच्या नाताबाला भावी जीवन आनंदाचं आणि आरोग्यमय जावं ह्यासाठी आम्ही ही संकल्पना केली होती, त्यासाठी पेढे वाटप केले पांडुरंगाच्या नावाने। आम्ही याही वर्षी एकादशी दिवशी पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनासाठी येतो। यावेळेस नाताबा यांच्या प्रकृती चांगली राहावी आणि त्यांचा चांगले आरोग्य राहावे यासाठी आम्ही वारकऱ्यांना 10 किलो पेढे वाटप केलेले आहे। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।